या प्रश्नामध्ये एक कस्बे की जनसंख्या 8,50,000 है। तो कस्बे की जो जनसंख्या है वो है 8,50,000 और पहले वर्ष में जनसंख्या में 12 प्रति हज़ार की दर से वृद्धि होती है। इसका मतलब अगर वह जनसंख्या 1,000 है तो उस पर 1,000 के ऊपर 12 की बढ़ोतरी होती है। इसका मतलब 1,000वर 12 वाढले म्हणजे 1,012 झाले आणि त्यानंतर 1% कमी होते म्हणजे गुणिला 99/100 आणि अशा प्रकारे आपली मांडणी झाल्यानंतर जर आपण याचे भाग तोडले तर 3 झिरो, त्यानंतर 1 झिरो, त्यानंतर 5 दुणे 10, 5 17 85 आणि त्यानंतर 17 1012 99 आणि त्याला भागीला 2 केल्यानंतर आपलं जे उत्तर येईल ते येईल 8,51,598। या प्रश्नामध्ये आपल्याला क्रय मूल्य दिलेलं आहे 250 आणि त्यावर क्रमिक सूट दिल्या गेलेली आहे 10%, 15% आणि 20% आणि एकंदरीत आपल्याला सूट विचारलेली आहे। तर या प्रश्नामध्ये आपल्याला 250चं काही देणं घेणं नाही, कारण की सूट जी आहे ही टक्क्यामध्ये विचारलेली आहे। समजा एका वस्तूची किंमत 100 रुपये आहे, त्यावर आधी 10% सूट दिली म्हणजे 90% रक्कम वसूल केल्या गेली। त्यानंतर 15% सूट दिली म्हणजे गुणिला 85/100, त्यानंतर 20% सूट दिल्या गेली म्हणजे गुणिला 80/100। तर अशा प्रकारे याची मांडणी झाली आणि मांडणी झाल्यानंतर आपण जर भाग तोडले तर 100 कट झाले, हा शून्य या शून्याला, हा शून्य या शून्याला आणि उरला काय, उरला तो या तिघांचा गुणाकार भागीला किती 100। तर बघा 9 गुणिला 8 72 म्हणजे 85/72 जर आपण केले तर 2×5 = 10, हातचाला 1, 2×8 = 16 आणि 1 17 झिरो, 7×5 = 35, 5 हातचे आले 3, 7×8 = 56 आणि 3 59 आणि अशा प्रकारे आपला जो गुणाकार आला तो गुणाकार आला 6120 आणि 6120ला जर आपण राहिलेल्या 100ने हा जो 100 राहिलेला आहे त्या 100ने जर आपण भाग दिले तर अशा प्रकारे जे आपलं याचं उत्तर आलं ते आलं 61.2। याचा अर्थ 100 रुपयाची जी वस्तू आहे ती 61.2ला दिल्या गेली तर 100मधून 61.2 जर आपण वजा केले तर उरलेले 38.8 ही जी झाली हीच आपली समग्र किंवा एकल सूट झाली। या प्रश्नामध्ये ए एक काम 25 दिवसात आणि बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो। ए एक काम 25 दिवसात व बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो। दोघांचा लसावी जो आहे तो आहे 150 म्हणजे हे झालं आपलं एकूण काम म्हणजे 25 × 150 आणि 30 × 5 150। आता दोघे मिळून एका दिवशी 11 काम करतात, तर यांनी म्हटलं की हे 5 दिवस काम केले, तर याचा अर्थ 11 गुणिला 5 55 काम झाले। मग जर 150 पैकी 55 काम झाले तर याच्यातले 95 काम उरले आणि हे 95 काम जे उरले हे 150 पैकी उरले। तर आपण जर याला भाग दिला तर 5 × 19 = 95 आणि 5 × 30 = 150। अशा प्रकारे 19/30 हे काम आपले शेष कार्य का अंश होगा। या प्रश्नामध्ये आपल्याला 1014 मध्ये अशी संख्या जोडायची आहे की जी 3, 4, 5 आणि 6ने विभाजित केल्यावर कोणत्याही प्रकारची बाकी उरणार नाही। तर बघा 3, 4, 5 आणि 6 या 4 संख्यांचा सर्वप्रथम आपल्याला लसावी काढावा लागेल आणि यांचा लसावी जर आपण काढला तर लसावी येणार 60। आता आपण 1014ला जर 60ने भागलं तर याला 1014ला 60ने भागल्यास 60 × 1 = 60 उरले 41, त्यानंतर 4, 6 × 6 = 36 भाग बसला 360 आणि बाकी किती उरली, बाकी उरली आपली 4 × 54। याचा अर्थ 60 आणि 54 यामधला जो फरक आहे 6, याचा अर्थ आपल्याला यामध्ये 6 जोडावे लागतील। 18,527 रुपये ए, बी आणि सी मध्ये विभाजित करायचे आहेत आणि ए आणि बीचा जो अनुपात आहे तो आहे 4:7, तसेच बी आणि सीचा अनुपात आहे 5:6 आणि अशा प्रकारे जर आपण याचं प्रमाण काढलं तर आपल्याला माहीत आहे 4 × 5 = 20, 7 × 5 = 35 आणि 7 × 6 = 42। याचा अर्थ 18,527 रुपये जी राशी आहे
ती राशी एकूण आपल्याला या तिघांची बेरीज म्हणजे 97 भागामध्ये आधी विभाजित करावी लागेल आणि आपल्याला एचा हिस्सा विचारला. एचा हिस्सा आपला 20 आहे, तर गुणिला 20 अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 3820.